पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत येणाऱ्या मंदिरांसाठी आपण वस्त्रसंहितेचं आवाहन केलेलं आहे। यामध्ये आपण फार बंधनं न घालता पूर्ण कपडे असावेत आणि शक्यतो हा पारंपरिक वेशभूषेत आपण असावा असं आवाहन केलेलं आहे। परंतु अपेक्षा अशी आहे की स्कर्ट, 3/4, बरमुडा या प्रकारचे अंग प्रदर्शन करणारे कपडे मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीने आपण आवारात घालून येऊ नये ही अपेक्षा आहे। भाविकांनी आपण मंदिरात दर्शनासाठी येतोय, धार्मिकतेच्या दृष्टीने आपण मंदिराचं महत्त्व जाणून आपण दर्शनासाठी ज्या पद्धतीनं आपल्या घरात हे करतो त्याच पद्धतीनं मंदिरात पण आपण दर्शनासाठी यावं अशी अपेक्षा आहे। आपण इतर ठिकाणी फिरायला जाताना ज्या पद्धतीनं पोशाख करतो तो मंदिरात असू नये यासाठी हे आपण आवाहन केलेलं आहे। नाही, आपण पहिलाच हे केलेलं आहे की हे आवाहन आहे आणि आपले भाविक ह्या आव्हानाला प्रतिसाद देतील अशी आपल्याला चांगली अपेक्षा आहे आणि धार्मिकतेच्या दृष्टीनं आणि मंदिराच्या पावित्र्याच्या दृष्टीनं ते आवश्यक आहे म्हणून आपण ते आवाहन केले। त्यामध्ये भाविकांना तिथं गेटवर त्यांना सूचना दिल्यावर तिथं बाजूच्या दुकानांमध्ये त्यांनी सोहळ्याची व्यवस्था ठेवलेली आहे। भाविक तिथून हे सोहळे घेऊ शकतील किंवा आवश्यकता वाटली तर आपण ही व्यवस्था त्यांना सोहळे उपलब्ध करून देण्याची आपण ही व्यवस्था करू शकतो। नाही, अशी काही तरतूद आपल्या ठीक है। कल से महालक्ष्मी अंबाबाई मंदिर और ज्योतिबा मंदिर के भाविकों के लिए ड्रेस कोड हमने आह्वान किया है, लागू किया है। उसमें भाविक पूरे कपड़े पहन के आए ऐसी अपेक्षा है। स्कर्ट, बरमुडा, 3/4 ऐसे कपड़े धार्मिकता के दृष्टि से मंदिर के पावित्र्य के लिए अच्छे नहीं है, इसलिए हमने ये आह्वान किया है और भाविक अपने पारंपरिक पोशाक या पूरे पोशाक के साथ ही मंदिर में दर्शन के लिए आए, ऐसा आह्वान हम देवस्थान समिति के तौर से करते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।